As I observed, people want instant glow on skin and instant shine on hairs. But all that shine and glow which is temporary. तर बेसिक प्रॉब्लेम काय असतो, आपण जेव्हा केव्हा क्लायंटला कन्सल्टेशन करतो किंवा क्लायंटची जी काही डिमांड असते ती डिमांड कायम अशी येते की मला एखादा फेशियल केल्याने मला ग्लो येईल ना, मी फेअर होईल ना, किंवा मला जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या ते निघून जातील ना, असे सगळे क्वेश्चन्स असतात. सायमल्टेनियसली हेअरवरती पण हाच प्रॉब्लेम असतो. जर एखादा क्लायंट आपल्याकडे ड्रायनेससाठी, फ्रीझीनेससाठी किंवा अनमॅनेजेबल हेअर असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे कन्सल्टेशन करायला येतं किंवा त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी क्लायंट आपल्याकडे येतं. पण त्यांना इन्स्टंटली गोष्टी हवी असतात. सपोज ॲज वी सजेस्ट द हेअर स्पा, पण त्यांचं म्हणणं असं असतं की मग मला जो काही ड्रायनेस आहे तो एका सिटिंगच्या हेअर स्पामधनं जाईल का. आणि सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा असतो की आपण जे काही ट्रीटमेंट इथे देतो पण त्याच्यानंतरची जी होम केअर असते ते क्लायंट घेत नाही. आणि मग क्लायंटचे खूप असे क्वेश्चन्स असतात की मग ट्रीटमेंट पण घेतली आहे, प्रॉपर तुम्ही सांगितलेल्या वेळेत येऊन ट्रीटमेंट घेतली आहे, ड्युरेशन अगदी तुम्ही सांगाल तसंच मी मेंटेन केलेलं आहे, पण त्याची होम केअर मात्र त्यांनी फॉलो केलेली नाही आहे. सो सेकंड प्रॉब्लेम हा येतो, जर त्यांनी होम केअर फॉलो केली नाही तर तो रिझल्ट हा सस्टेनेबल होत नाही. त्याची हेल्थ जी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे डे बाय डे ती होत नाही. सेकंड थिंग, स्किनवर पण हा प्रॉब्लेम येतो, जसं की पिगमेंटेशन असेल क्लायंटला किंवा ॲक्ने प्रॉब्लेम्स असतील. जे प्रॉब्लेम हे त्यांच्या इंटरनल हेल्थ खराब असल्यामुळे झालेले आहेत. त्याच्यासाठी ज्या काही आपण फेशियल्स ऑफर करतो तर त्या ट्रीटमेंट बेस्ड फेशियल्स जनरली केले गेले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये ग्लो किती येतोय, माझं फेअर मी किती होती आहे किंवा गोष्टी ह्या सेकंडरी झोनमध्ये काउंट केल्या जातात. तर त्याचा पहिला आणि प्रायोरिटी ही असते की ॲक्ने बसले गेले पाहिजेत किंवा आले नाही पाहिजेत परत पुढच्या ट्रीटमेंटपर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पिगमेंटेशन असेल तर ते लाईटन अप झालं पाहिजे. त्याच्या प्रत्येक सेटिंगला ते पिगमेंटेशन डे बाय डे हे रिड्यूस झालं पाहिजे, कमी कमी होत गेलं पाहिजे. पण ते एका ट्रीटमेंटमध्ये होत नाही किंवा तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर होम केअरचं रुटीन फॉलो करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही रेग्युलर फेशियलला, स्किन मेंटेनन्सला जरी जात असाल तरी माझं सजेशन तुम्हाला हे राहील की तुम्ही ट्रीटमेंट बेस्ड फेशियल्स तुम्ही घेऊ शकता. ट्रीटमेंट बेस्ड फेशियलमध्ये तुम्हाला जेवढा चांगला ग्लो आणि हेल्दी स्किन तुम्हाला दिसणार आहे त्याच पद्धतीने हेअरवर सुद्धा जर तुम्हाला ट्रीटमेंट बेस्ड एखादी सर्व्हिस घ्यायची असेल, मग ती हेअरफॉलसाठी असेल किंवा डॅन्ड्रफसाठी असेल किंवा ड्रायनेससाठी असेल, तर तुम्ही जेव्हा केव्हा सलूनला जाता असं त्यांच्याकडे ट्रीटमेंट बेस्ड जर काही हेअर स्पाज असतील किंवा तुमच्या हेअरच्या अकॉर्डिंगली डिझाईन केले गेलेले जे काही रिच्युअल्स असतील तर ते डेफिनेटली तुम्ही त्याला रेकमेंडेशन द्या की मला हे करायचं की जेणेकरून तुम्ही तुमचे हेअर, तुमचं स्काल्प आणि तुमची स्किन या तिन्ही गोष्टी खूप चांगल्या लेवलला मेंटेन करू शकता. की तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर अल्केमी सलून अँड अकॅडमीला व्हिजिट करा. आणि स्वतःचं जरी स्किन कन्सल्टेशन करून घ्यायचं असेल किंवा हेअर कन्सल्टेशन करून घ्यायचं असेल, कुठली ट्रीटमेंट तुमच्या स्किनसाठी एक्झॅक्ट सुटेबल आहे हे जाणून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर अल्केमी सलून अकॅडमीला तुमचे अपॉइंटमेंट बुक करा. आपल्याकडे जे कन्सल्टेशन होणार असतं ते कम्प्लिटली फ्री असतं, त्याच्यामध्ये कुठलाही चार्ज घेतला जाणार नाही. सो लवकरात लवकर तुमची अपॉइंटमेंट अल्केमी सलूनमध्ये बुक करा.